हे देवा, आमच्या मनामध्ये दुर्बुद्धी जन्माला येऊ देऊ नको, न उपजो, म्हणजे कधीच तिचा जन्म आमच्या अंतःकरणात होऊ देऊ नको. कारण खऱ्या अर्थानं याला हँडल करण्याचं काम जर कोण करत असेल तर ती बुद्धी आणि मन आहे. या दोघांकडूनच खऱ्या अर्थानं या इंद्रियांना संकेत जातात. जे काही वाईट कर्म, जे काही चांगलं कर्म, सद्बुद्धीच्या मार्गानं चांगलं कर्म घडत असतं, ती मनाला संकेत पोहोचवत असते आणि मन या इंद्रियांकडून ते कर्म करून घेत असतं. ज्यावेळी एखाद्या गोष्टीचा निश्चय मनानं घेतला जातो ना, कारण मन इंद्रियांचा राजा, खऱ्या अर्थानं या इंद्रियांना कंट्रोल करणं. जसं एखादा श्वान, एखादं जर कुत्र असेल, आपण पाळणारी अनेक श्वान आहेत, अनेक गेटच्या समोर लिहिलेलं असतं कुत्र्यापासून सावधान, आणि अनेक वेळा लिहिलेलं असतं. आता एखादा नवीन व्यक्ती जर त्या वाटेनं चालला असेल, एका गावामध्ये एक नवीन व्यक्ती आला, एक नवीन व्यक्ती त्या दिशेनं चाललेला, आणि नेमकं एक पाळलेलं कुत्र, आणि जसं त्या नवीन व्यक्तीला कुत्र्यानं पाहुण्याला पाहिलं बरोबर ते त्याच्या अंगावरती धावून जाऊ लागलं, मोठमोठ्याने भुंकू लागलं, मोठमोठ्यानं त्याच्यावरती अंगावरती धावून जावं लागलं. आता बराचसा प्रयत्न केला. आपण साहजिक काय करू शकतो, कुत्र जर धावत असेल काय करू शकतो, काय करू शकतो आपण? पहिली गोष्ट म्हणजे त्याला हाड म्हणू, हाडच म्हणतात ना, हाडच, हाड हाड म्हणू शकतो. त्याला हकलून लावण्याचा प्रयत्न करू. तोंडाने नाहीच ते आवाजानं ऐकलं तर एखादा दगड उचलून घेऊ. बरं, दगड नाही, काम नाही झालं, शेजारची काठी वगैरे मोडू. अशा प्रकारे आपण त्यांना अनेक प्रयत्न केले. दगड मारण्याचा प्रयत्न केला, हकलून लावण्याचा प्रयत्न केला, हाताने मारण्याचा प्रयत्न केला, काठीनं मारण्याचा प्रयत्न केला. पण जसं ते घालवायचा प्रयत्न करत होता तसं ते कुत्रा अंगावरती यायचं. आता मात्र तो वैतागला. शेवटी अंगाचा चावा घेणार तेवढ्याच शेजारच्या माणसानं पाहिलं, त्याला आवाज दिला, हो हो पाहुणे, अहो त्याला हाड म्हणून सुद्धा कळणार नाही, त्याला दगड मारून सुद्धा कळणार नाही. जर त्या कुत्र्याला शांत करायचं असेल तर त्याच्या मालकालाच आवाज द्यावा लागेल. काय करावं लागेल? त्याच्याशिवाय ते काही ऐकणार? आणि जसा त्या मालकाला आवाज दिला आणि जसा त्या मालकाचा आवाज त्या कुत्र्याच्या कानावरती पडला तसं ते कुत्र शांत झालं. कळालं का तुम्हाला? ही इंद्रिय म्हणजे श्वान आहे, श्वान, आणि मन या इंद्रियांचा राजा आहे. जर आपल्याला याला कंट्रोल मध्ये आणायचं असेल, जर याला खऱ्या अर्थानं शांत करायचं असेल आणि सद्मार्गाला, सद्बुद्धीला न्यायचं असेल ना, तर हे मन करू शकतं. कोण करू शकतं? त्यामुळे मनाचा निश्चय फार महत्वाचा आहे. आणि सध्याच्या काळात ही मनातच गडबड झाली हो. बाकीचं सगळं वरून चांगलं दिसतंय पण मन खराब झालं. हे ब्लॉकेज झालं, आतमधून ब्लॉक झालं, ब्लॉक. हे बसल्या बसल्या इतका विचार करतंय निगेटिव्ह, इतका निगेटिव्ह विचार करतंय, अजिबात पॉझिटिव्ह विचार मनात राहिला. आणि म्हणून हे 30 आणि 35 मध्ये मला नाही उचकी लागली, टेन्शन घेऊ नका. हे का वाढू लागलं? हे मनोरुग्ण का? परमार्थामध्ये तुमची बाह्य अवस्था, शारीरिक अवस्था काय आहे याचे काय घेणं? शारीरिक अवस्था कशी याचे काय घेणं? परमार्थामध्ये तुमची मनोवस्था कशी हे फार महत्वाचं आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये तुमचं मन निर्मळ आहे का? तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथे. भगवान परमात्म्याला भक्ताचं मन आवडतं. हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठला कोणी येला, आत विठ्ठला कोणी येला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठला कोणी येला, धरिला पंढरीचा दोर, धरिला पंढरीचा दोर, धरिला पंढरीचा दोर. एक बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर, हो धरिला पंढरीचा दोर, धरिला पंढरीचा दोर, धरिला पंढरीचा दोर. धरिला पंढरीचा चोर. भगवान परमात्म्याला हृदय मंदिरामध्ये सामावू शकतो.
हे देवा, हे मन इतकं चंचल आणि चपळ आहे. मन चंचल चपळ, जाता येता न लगे वेड. हा, ते घरून कीर्तनाला निघताना सुद्धा 4 वेळा कडी ठोकवते, तरी सुद्धा काही ना काहीतरी राहतच. कधीही आपण निरीक्षण करा, प्रामुख्यानं आपलं मन प्रपंचामध्ये आधी अडकलेलं राहतं. गॅस बंद केला का नाही, कपाटाचं दार लावलं की नाही, एवढी वस्तू व्यवस्थित ठेवली की नाही. घरातून निघताना कितीदा तरी आपण घराच्या पायऱ्या चढतो, पुन्हा माघारी अगं आई चल ना, उशीर झाला. हो रे झाला आता. अगं चल ना, हो झालं आता 2 मिनिटं. अगं चल, तुला केव्हाच सांगतोय, तुझं आवरत नाही बरं का. घरातून बाहेर पडताना मात्र बराच वेळ आपण घरामध्ये हे ठेवलं का, ते ठेवलं का, ते ठेवलं का, ते. अगं चल, कीर्तनाला उशीर होतोय. झालं 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 बरं का. झालं झालं म्हणता म्हणता तिनं कसं बस सगळं आवरावं, गॅसचं बटन बंद करावं, कपाटाचं दार लावावं, सगळं काही जिथल्या तिथं ठेवावं. एकदा पुन्हा डोळे फिरून सगळीकडे पाहते, झालं ना सगळं. हा झालं, सगळं बंद झालं, सगळं व्यवस्थित ठेवलं, झालं सगळं झालं. आणि मग आता पहिलं खिडक्या दारं लावून घेते, खिडक्या लावते, पडदे लावते, मेन दरवाजापाशी येते. मग आधी लाकडाचा दरवाजा लावून घेते, लाकडाच्या पाठोपाठ त्या ठिकाणी स्टीलचा दरवाजा राहतो तो लावते, त्याच्या पाठोपाठ लोखंडाचा दरवाजा असतो तो बंद करते, त्या दरवाजाला मोठं कुलूप लावते, चावी स्वतःजवळ ठेवते. पुन्हा कंपाऊंडच्या बाहेर येते, कंपाऊंडचं गेट असतं ते गेट बंद करते, त्याला कुलूप लावते, स्वतःकडे चावी ठेवते. आणि गाडीत बसता बसता तिच्या ध्यानात असतं, ध्यानात येतं. आणि चालू झालेली गाडी तिनं बंद करायला सांगितली. दादा, ए दादा, 1 मिनिट थांब बर का, एक काम आठवलं. काय म्हणते? एक काम आठवलं. आणि आता पुन्हा ती गाडीतून खाली उतरते आणि पुन्हा आता तुमची तुम्ही लिंक जुळवून घ्या, नेमकं कुठलं दार आधी कुठलं दार नंतर. पुन्हा ती दारं खोलत जाते, पुन्हा ती गेट, पुन्हा ती कुलप खोलत जाते, पुन्हा ती चाव्या बंद करत. सांगण्याचं तर आपण कितीदा तरी त्या प्रपंचाला सोडण्याचा, पण पुन्हा पुन्हा हे मन प्रपंचाकडे ओढत जातं. मन तेथे धाव घेई, माझ्या विठोबाचे पायी घेई घेई. या मनाला त्याचं वेड लागावं. घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, गुड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. काय करावं? खऱ्या अर्थानं भगवंताच्या चरणांवरती अर्पण होता आलं पाहिजे. मन हा मोगरा आणि अर्पुनी ईश्वरा. मन मग भगवंताला, तू मन हे मी जी करी, माझे भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज ऐकाते. चला, दुर्बुद्धी ते मना कदान, दुर्बुद्धी येऊ देऊ नको. दुर्बुद्धी म्हणजे काय आजी? असलेली बुद्धी दूर जाणं म्हणजे दुर्बुद्धी. एक छोटासा आपल्या थोडं डोळ्यांसमोर आणा. आहे त्या परिस्थितीमध्ये आपण छान आहोत, खुश आहोत, सगळं काही व्यवस्थित आहे, व्यवस्थित सगळं काही समाधान आहे. नेमकं शेजारच्यानं गाडी घेतली. आतापर्यंत सगळं काही ठीक चालू होतं, सगळे काही चर्चा, एकमेकांशी संवाद चांगला चालू होता, पण नेमकं त्यानं गाडी घेतली. दुसऱ्या दिवसापासून बोलणं, का बरं असं काय झालं नेमकं? आतापर्यंत बुद्धी स्थिर होती, पण काहीतरी विषयांमुळे बुद्धी दूर झाली आणि ती दूर बुद्धी अंतःकरणामध्ये हे विषय निर्माण करून गेली. बाबा, कैकई सारखी माता नव्हती हो. कैकई सारखं प्रभू श्रीरामांवरती प्रेम कुणाचं नव्हतं. प्रभू श्रीरामांवरती कैकई मातेचं अत्यंत प्रेम होतं. पण झालं काय? मंथरा नावाची दुर्बुद्धीचं सानिध्य प्राप्त झालं आणि खऱ्या अर्थानं कैकई मातेचं प्रेम आटलं म्हणावं लागेल. रावणासारखा भक्त होता का? रावणासारखा भक्त नव्हता बाबा. भगवंताची, भगवान शंकरांची एवढी सेवा, खऱ्या अर्थानं प्रभू श्रीरामांपेक्षा सुद्धा रावणाचं ऐश्वर्य जास्त, भगवंतापेक्षा सुद्धा रावणाची संपत्ती अधिक जास्त. भक्तीचं जर तुम्ही म्हणाल ना तर 33 कोटी देव बंदी खाण्यामध्ये बंदिस्त करून ठेवण्याची ताकद रावणाची. आणि खऱ्या अर्थानं तांडव स्तोत्र हे सुद्धा रावणानंच लिहावं, ही ताकद रावणाची.